ऑल, मी डॉक्टर नेत्रा. 55 वर्षाचे अनुप कुमार नायर यांची स्टोरी आज सगळीकडे चालू आहे. कसे ते त्या घाणीमध्ये राहत होते आणि कसा त्यांचा तो एकूणच गेटअप होता. अंघोळ नाही, स्वच्छता नाही, फक्त फूड. ते सुद्धा त्यांच्या आईवडिलांचे पैसे होते म्हणून ते बाहेरून अन्न मागवून खात होते. आणि ही अशी अवस्था एक्स्ट्रीम मानसिक रोगामुळे झालेली आहे. आणि अजूनही मानसिक रोग म्हणजे आपल्याकडं वेडा माणूस असंच धरलं जातं. आता साध्या सोप्या भाषेमध्ये जसं भूक लागणे ही नॉर्मल गोष्ट आहे, खूप भूक लागणं आणि अजिबात भूक न लागणं ही जी दोन टोकं आहेत, हा आजार धरला जातो. तसंच मला एकटं राहायला आवडतं, मला शांत मला राहायला आवडतं, असा इंट्रोवर्ट एखाद्या माणसाचा स्वभाव असू शकतो की मला फारशी गजबज आवडत नाही, कोलाहल आवडत नाही, जेवढ्याच तेवढी माणसं, जेवढ्याच तेवढंच बोलणं मला आवडतो, तो माझा स्वभाव आहे. पण काही इन्सिडन्सेस नंतर ते इन्सिडेंट्स मनात घर करतात आणि ती इन्सिक्युरिटीज तुमच्या वाढत जातात. मग मी कुणाशीच कॉन्टॅक्ट ठेवणार नाही, मी कुणाशीही बोलणार नाही, मी दुसऱ्यांची पर्वा करणार नाही, मी स्वतःचीही पर्वा करणार नाही. मग ती अस्वच्छता, घाण, आंघोळ करावं न वाटणं, कोणाशी बोलावं न वाटणं, हे सिम्पटम एका दिवसात डेव्हलप होत नाही. इट डेव्हलप्स ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाईम. आता ह्यांच्याकडे दुर्दैवानं कोणी माणसं नव्हती किंवा त्यांच्या स्वतःच्या लक्षात आलं नाही, पण बऱ्याच वेळा हे सिम्पटम घरच्यांच्या लक्षात येत असतात, त्या व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येत असतात. सगळ्यात पहिला उठा आणि डॉक्टरांकडे न्या. लगेच फॅमिली फिजिशियनना भेटा, लगेच सायकॅट्रिस्टना भेटा, लगेच औषधं घ्या आणि पटकन बाहेर पडा. कुठल्याही गोष्टीला हल्ली औषध आहेत, कुठल्याही गोष्टी उत्तम पद्धतीनं बऱ्या होतात. खूप काउन्सिलिंगचे सेशन्स घेतले जातात, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या मनामध्ये साचलेल्या आहेत त्या बाहेर पडल्या जातात आणि माणूस स्वच्छ नितळ रिकामा होतो आणि मग नवीन सुरुवात करण्याची त्याला कुठेतरी आशा निर्माण होते. त्यामुळं आपल्या बिहेवियरमध्ये किंवा आपल्या घरातल्या कुठल्याही, मग ते लहान मूल असू दे, कुठल्याही वयोगटातले असू दे, कुठल्याही जेंडरचं असू दे, जर तुम्हाला काही मानसिक बिघाड वाटत असेल, काही जसा शारीरिक बिघाड तसाच मानसिक बिघाड, वेडसरपणाचा इथं कुठेही उल्लेख मी करत नाही आहे. जस्ट नॉर्मल जे गोष्टी आहेत त्या थोड्या ॲबनॉर्मल होत आहेत, जास्त होत आहेत किंवा खूप कमी होत आहेत, बिलो नॉर्मल और अबाव नॉर्मल होत आहेत, तेव्हा तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटायला पाहिजे. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो, तर आपल्याला भरपूर मित्रमंडळी पाहिजेत, आपला सोशल कनेक्ट चांगला पाहिजे, आपले एक दोन असे मित्रमैत्रिणी पाहिजे ज्यांच्याकडे आपण बोलू शकतो. नसेल शक्य तर आपला काहीतरी छंद पाहिजे, आपला फिटनेस फिजिकल चांगला पाहिजे आणि आपलं अध्यात्म चांगलं पाहिजे, अध्यात्माची बैठक चांगली पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी बऱ्याच वेळा आपण ह्याच्यावर मात करू शकतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा.